या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणाजवळील तरीत खासगी प्रवासी बस कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये 37 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 8 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे 4:30च्या सुमारास घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अधिक अशी की 1 डिसेंबरला नेपाळ येथून 110 महिला पुरुष प्रवाशांना घेऊन निघालेली खासगी बस MP13P1371 आज पहाटे आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सुमारे 50 फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात 37 प्रवासी जखमी झाले असून त्यातील 8 जण जखमी आहेत. अपघाताचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश कदम व देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे व साखरपा पोलीस कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत साखरपा देवरुख आंबा मलकापूर येथील रुग्णालयात नरेंद्र महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून जखमींना सोडण्यात आलं. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतीक मेणकर, डॉक्टर सृष्टी डोरले, 108च्या डॉक्टर रुपाली माने, कर्मचारी भारती गुरव, सुप्रिया गावडे, निवास मुंडे, प्रसाद पाटील तसेच चालक महेश रेड्डी, मंगेश शिंदे, रामदास मुकनर, वैभव आंबवकर, शिपाई विष्णू खामकर, विकास कदम यांनी तात्काळ जखमी रुग्णांना उपचारासाठी मदत केली. जखमींमध्ये डेलियन चौधरी, सुनील चौधरी, खुशीराम जीवन परिवार, निर्जन देबा बिके, गिरसिंग धामी, मुलायम सिंग, देवमा धामी, जसबीर थापा, चंपा थापा, इकमन नेपाली, वीर बहादुर मगर, दमर ठाकुर, वीरेंद्र सिंग तोमर, तोयनाथ खामे, सहनील गीता मगर, ज्ञानबार मगर, बीर बहादुर मगर, शेर सारथी, बांडू ठारू, तेज ठाकुर, भागीराम चौधरी, किशोर ठारू, राम बहादूर, ईश्वर चौधरी, नारायणगिरी, काळसू चौधरी असे जखमी झालेल्यांची नावे असून 8 जखमींची नावे समजू शकली नाहीत. आमदार किरण सामंत यांच्याकडून जखमींना पाणी बाटली, चहा बिस्किट अपघातस्थळी देऊन तातडीची मदत केली.